अमरावती शहरात रेती चोरी आणि वाहन चोरींच्या गुन्ह्यांवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक डंपर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। तहसील कार्यालयातूनच चोरीला गेलेला तब्बल 18 लाखांचा रेतीवाहू डंपर गुन्हे शाखेने शोधून काढत आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे। ही कारवाई गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्ह्यात करण्यात आली आहे। संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय प्रतिनिधींनी। 11 डिसेंबर रोजी अमरावती तहसील कार्यालयात अवैध बिना रॉयल्टी रेती वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक MS40Y3193 जप्त करून प्रशासकीय कारवाईकरिता पार्क करण्यात आला होता। या प्रकरणात फरियादी महसूल अधिकारी टीना विलास चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रक मालक गजानन काळपांडे यांनी तहसील कार्यालयाच्या पार्किंग मधनं हा ट्रक चोरून नेला। या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 10/47/2025 कलम 303 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा अमरावती शहर यांनी सुरू केला। तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीस गेलेला ट्रक नांदगाव पेठ हद्दीतील रिवा हॉटेल जवळील युनिव्हर्सल मोटर्स येथे उभा आहे। माहितीची खातरजमा करताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तेथे हा ट्रक मिळून आला। तपासात हा ट्रक चालक सुनील लक्ष्मणराव भांबुरकर राहणार वलगाव याने आणल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने कबुली दिली आहे की ट्रक मालक गजानन काळपांडे यांच्या सांगण्यावरूनच तहसील कार्यालयातून ट्रक काढून आणण्यात आला होता। गुन्हे शाखेने तब्बल 18 लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करत चालक सुनील भांबुरकर याला पुढील कारवाईसाठी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। अवैध रेती वाहतूक आणि शासकीय कारवाईतील वाहन चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर अमरावती गुन्हे शाखेने वेळेत कारवाई करत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपींचा तपास पुढे सुरू असून अशा कारवायांमुळे अवैध रेती माफियांना चाप बसणार आहे।